सातारा महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू, शूरवीरांची भूमी आणि छत्रपतींच्या गादीचा वारसा लाभलेला हा जिल्हा राजकारणाच्या बाबतीत कायमच आखाडा राहिला आहे. पण गेल्या काही दिवसांपासून या साताऱ्याच्या मातीत असा काही राजकीय धुरळा उडाला आहे ज्याने संपूर्ण महाराष्ट्राची झोप उडवली आहे. रातोरात रंगणाऱ्या गुप्त बैठका, फोन कॉल्सची देवाणघेवाण, एकामेकांवर रोखलेल्या राजकीय तोफा आणि डोळ्यात डोळे घालून दिलेले आवाहने. प्रश्न एकच होता, सातारा जिल्हा परिषदेच्या सत्तेच्या चाव्या कोणाच्या हातात जाणार? भाजपच्या स्वबळाचा नारा यशस्वी होणार की शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन भाजपला सत्तेबाहेरचा रस्ता दाखवणार? पडद्यामागे घडणाऱ्या या राजकीय नाट्यात क्षणाक्षणाला सस्पेन्स वाढत होता. कुणी कुणाला शब्द दिला होता, कुणी कुणाचे पाय खेचले आणि अखेरच्या क्षणी राज्याच्या हायकमांडने असा कोणता मास्टर स्ट्रोक खेळला ज्यामुळे साताऱ्याचे वादळ एका क्षणात शांत झाले? आज आपण साताऱ्याच्या या अतिशय मसालेदार, रंजक आणि धक्कादायक सत्ता नाट्याची इनसाइड स्टोरी उलगडणार आहोत. श्वास रोखून बसा, कारण हे राजकारण एखाद्या सस्पेन्स थ्रिलर चित्रपटालाही लाजवेल असे आहे. चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. सुरुवात होते ती जिल्हा परिषद निवडणुकांचे बिगुल वाजण्यापूर्वीपासूनच. राज्यात महायुतीचे म्हणजेच भाजप, शिंदे सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट यांचे सरकार असले तरी साताऱ्यात मात्र परिस्थिती वेगळी होती. निवडणुका जाहीर झाल्या आणि भाजपच्या गोटातून एकला चलोरेचा नारा घुमू लागला. ग्रामविकास मंत्री आणि भाजपचे साताऱ्यातील आक्रमक नेते जयकुमार गोरे यांनी संपूर्ण जिल्ह्यात प्रचाराचे असे काही रणशिंग फुकले की मित्र पक्षांचेही धाबेदन आणले. भाजपच्या या भूमिकेमुळे शिवसेनेचे नेते आणि साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई आणि राष्ट्रवादीचे मंत्री मकरंद पाटील सावध झाले. शंभूराज देसाई यांनी महायुती म्हणून एकत्र लढूया अशी साद घातली, पण भाजप नेत्याला फारसा प्रतिसाद दिला नाही. परिणामी निवडणुकीच्या आखाड्यात भाजप विरुद्ध शिवसेना, शिंदे गट आणि राष्ट्रवादी अशी छुप्या पद्धतीची आणि काही ठिकाणी थेट लढाई पाहायला मिळाली. मंत्री जयकुमार गोरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांना अंगावर घेत भाजपचा आक्रमक इरादा स्पष्ट केला होता. दोघांमध्ये झालेली कडाकडी आणि वाक्ययुद्ध संपूर्ण साताऱ्याने पाहिले. अखेर मतदानाच्या पेट्या उघडल्या आणि साताऱ्याच्या राजकीय आखाड्यात एकच भूकंप झाला. निकाल अत्यंत धक्कादायक आणि त्रिशंकू लागला. 65 जागांच्या सातारा जिल्हा परिषदेत बहुमताचा आकडा होता 33 आणि निकाल असा लागला: भाजप 27 जागा, सर्वात मोठा पक्ष, पण बहुमतापासून 6 जागा दूर. राष्ट्रवादी काँग्रेस 20 जागा, शिवसेना 15 जागा. भाजपचे स्वबळावर सत्ता स्थापन करण्याचे स्वप्न भंगले. पण खरी गोम इथेच होती. शिवसेनेच्या 15 आणि राष्ट्रवादीच्या 20 जागांनी बेरीज केली तर ती 35 होते, म्हणजे बहुमतापेक्षा 2 जागा जास्त. इथेच राजकीय नाटकाचा दुसरा अंक सुरू झाला. निकाल हाती येता साताऱ्यात राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला. ज्या भाजपने निवडणुकीत मित्र पक्षांना बाजूला सारले होते, त्यांना आता धडा शिकवण्याची वेळ आली होती. अशी काही भावना शिवसेना, शिंदे गट आणि राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांमध्ये निर्माण झाली. पालकमंत्री शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील हे अचानक एकत्र दिसू लागले. आम्ही आधीही एकत्र होतो, आताही एकत्र आहोत, अशी त्यांची देहबोली होती. याच काळात पडद्यामागे रिसोर्ट पॉलिटिक्स सुरू झाले. राष्ट्रवादीने आपले विजयी सदस्य रातोरात गायब केले. पाठोपाठ शिवसेनेनेही तोच कित्ता गिरवला. भाजपला सत्तेबाहेर बसावे लागणार अशा वावड्या साताऱ्याच्या वाऱ्यांवर उडू लागल्या. पण दुसरीकडे भाजपचे जयकुमार गोरे मागे हटायला तयार नव्हते. कराडमध्ये एका सत्कार समारंभात त्यांनी थेट बॉम्ब टाकला. काहीही झाले तरी सातारा झेडपीचा अध्यक्ष भाजपचाच होणार. महायुती झाली तर ठीक, अन्यथा आम्हाला सर्व पर्याय खुले आहेत. या एका विधानाने महायुतीत मोठी ठिणगी पडली. स्थानिक पातळीवर हे दोन मोठे गट एकामेकांच्या उरावर बसायला तयार असताना या वादाची धग थेट मुंबईत पोहोचली. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात जातीने लक्ष घातले. जयकुमार गोरे यांनी इतर मतदारसंघात केलेल्या हस्तक्षेपाच्या तक्रारी हायकमांडकडे पोहोचल्या. आणि या संपूर्ण नाटकाचा क्लायमॅक्स लिहिला गेला तो महाबळेश्वरच्या निसर्गरम्य दरे या गावात. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 2 दिवसांच्या विश्रांतीसाठी आपल्या मूळ गावी दरे येथे आले होते. एकीकडे साताऱ्यात सत्तेसाठी हाणामारी सुरू असताना एकनाथ शिंदे मात्र आपल्या शेतात अत्यंत शांतपणे सफरचंद, आंबा आणि कॉफीच्या झाडांची लागवड करत होते. पण ही केवळ शेती नव्हती, तर ही होती शिंदेची फार्मिंग डिप्लोमसी.
शेतात काम करता करताच त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला आणि साताऱ्याच्या राजकारणाचा गुंता एका वाक्यात सोडवला. शिंदे अत्यंत आत्मविश्वासाने म्हणाले, विधानसभा, महानगरपालिका आणि आता झेडपीटी जनतेने महायुतीला कौल दिला आहे. साताऱ्यात स्थानिक पातळीवर काय झाले हे मला माहीत नाही, पण राज्यात पुढे नेण्यासाठी आम्ही एकत्र आहोत. सातारा जिल्हा परिषदेत महायुतीची सत्ता येणार, ते अभेद्य राहणार. शिंदेच्या या विधानाने विरोधकांच्या आणि मित्र पक्षातील बंडखोरांच्याही आशांवर पाणी फेरले गेले. तेरी भी चूप मेरी भी चूप, आपली महायुतीच बरी या सूत्रावर अखेर सर्वांचे एकमत झाले. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर रागावून बसलेले सर्व नेते एका टेबलावर आले आणि सत्ता वाटपाचा एक विन विन फॉर्म्युला ठरला. चला थोडं सविस्तर सांगतो. सर्वप्रथम अध्यक्षपद झेडपी अध्यक्ष, सर्वात मोठा पक्ष असलेल्या नात्याने आणि जयकुमार गोरे यांच्या हट्टानुसार सर्वात मानाचे अध्यक्षपद भाजपकडेच राहणार, यावर शिक्कामोर्तब झाले आहे. द्वितीय उपाध्यक्षपद, हे पद राष्ट्रवादी काँग्रेसच्या पारड्यात टाकण्यात आले आहे. यासोबतच बांधकाम आणि आरोग्य समितीसारख्या अत्यंत महत्वाच्या आणि मलाईदार समित्यांचे सभापती पदही राष्ट्रवादीकडे म्हणजेच उपाध्यक्षांकडे सोपवण्यात आले आहे. तृतीय शिवसेनेला झुकते माप, शिवसेनेला जरी अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष पद मिळाले नसले तरी उरलेल्या इतर समित्यांच्या सभापती पदांमध्ये शिवसेनेला झुकते माफ देण्याचे ठरले. अशा प्रकारे ज्या शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील आणि भाजपला सत्तेबाहेर ठेवण्याची रणनीती आखली होती, त्यांना अखेर हायकमांडच्या आदेशापुढे नमते घ्यावे लागले आणि जयकुमार गोरे हे पुन्हा एकदा आपल्या राजकीय खेळीत यशस्वी ठरल्याचे चित्र साताऱ्यात निर्माण झाले. साताऱ्याचे हे सत्ता नाट्य आपल्याला एका महत्वाच्या राजकीय सत्याची जाणीव करून देते. राजकारणात कोणीही कायमचा शत्रू नसतो आणि कोणीही कायमचा मित्रही नसतो. कालपर्यंत एकामेकांचे वाभाडे काढणारे नेते आज पुन्हा गळ्यात गळे घालून सत्तेच्या खुर्चीवर बसणार आहेत. सातारा जिल्हा परिषदाचा हा निकाल केवळ एका जिल्ह्यापुरता मर्यादित नाही, तर तो संपूर्ण महाराष्ट्राला एक मोठा संदेश देतो. स्थानिक पातळीवर नेत्यांमध्ये कितीही वाद असले, वैयक्तिक इगो कितीही दुखावले गेले असले, तरी जेव्हा राज्याच्या सत्तेचा आणि मोठ्या गेम प्लॅनचा प्रश्न येतो तेव्हा स्थानिक तडजोडी कराव्याच लागतात. एकनाथ शिंदेने आपल्या दरे गावातून शेती करत करत जो राजकीय ट्रॅक्टर चालवला, त्याने साताऱ्यातील राजकीय कुरणे एकदम सपाट करून टाकली आहे. भाजपला सत्तेचा मुकुट मिळाला, राष्ट्रवादीला महत्वाच्या समित्या मिळाल्या आणि शिवसेनेला आपला सन्मान राखता आला. सध्या तरी साताऱ्याच्या राजकीय आकाशात महायुतीचे ढग स्थिर झाले आहेत, पण सत्तेच्या खुर्चीवर बसल्यानंतर हा समतोल असंच टिकून राहील का, की भविष्यात पुन्हा एकदा साताऱ्याच्या मातीत नव्या राजकीय भूकंपाची नोंद होईल, हे पाहणे अत्यंत रंजक ठरणार आहे. सध्या तरी एक गोष्ट निश्चित आहे, साताऱ्याचा गड महायुतीनेच सर केला आहे आणि पडद्यामागच्या या मसालेदार थ्रिलरचा शेवट सध्या तरी हॅपी एंडिंगने झाला आहे. या संपूर्ण प्रकरणावर तुमचे काय मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.